अल्फ्रेडने है ना 45,000 रुपये भांडवल गुंतवून व्यवसाय सुरू केला. 3 महिन्यानंतर 60,000 रुपये भांडवल गुंतवून पीटरने भागीदारी स्वीकारली. पुन्हा 6 महिन्यानंतर 90,000 रुपये भांडवल गुंतवून रोनाल्डने भागीदारी स्वीकारली. म्हणजे भागीदारीचं कोणतंही गणित सॉल्व्ह करायचं असलं तर पहिले जे कॅरेक्टर आहे ते वर लिहून घेतो आपण. कोण कोण आहे? एक आहे सुरुवातीला अल्फ्रेड है ना. ठीक. आता अल्फ्रेडनं किती रुपये गुंतवले? 45,000 रुपये. भांडवल गुणिला अल्फ्रेडची मुदत. ओके ठीक. आता त्याच्यानंतर अल्फ्रेड नंतर पीटर आला. पीटरने किती? 60,000 रुपये भांडवल गुंतवलं. मग 60,000 गुणिला पीटरची मुदत है ना. ठीक. त्याच्यानंतर रोनाल्ड आला. आता रोनाल्डने किती रुपये गुंतवले? 90,000 रुपये. भांडवल गुणिला रोनाल्डची मुदत है ना. ठीक. म्हणजे अल्फ्रेड, पीटर, रोनाल्ड. आता पाहू आपण मुदत लिहायच्या आधी नफा किती वर्षाअखेर दिलाय? 1 वर्षाअखेर है ना. ठीक. मग नफा दिला वर्षाअखेर. म्हणजे व्यवसाय सुरू केला अल्फ्रेडनं संपूर्ण 12 महिने व्यवसायात पैसे गुंतवले. बरोबर अल्फ्रेडनं. आता 3 महिन्यानंतर म्हणजे समजा जानेवारी महिन्यात व्यवसाय सुरू झाला. जानेवारीत. मग जानेवारी, फेब्रुवारी, मार्च है ना. मार्च या 3 महिने अल्फ्रेड तर संपूर्ण 12 महिने होता कारण त्यानं व्यवसाय सुरू केला. 3 महिन्यानंतर म्हणजे एप्रिल महिन्यात कोण आला? पीटर. एप्रिल महिन्यात पीटर आला. म्हणजे एप्रिल पासून पुढचे 9 महिने कोणी पैसे गुंतवले? पीटरनं. कारण नफा वर्षाअखेर आहे. आता पुन्हा 6 महिन्यानंतर, तिथं शब्द आहे पुन्हा 6 महिन्यानंतर म्हणजे पहा इथून है ना. इथून पुन्हा 6 महिन्यानंतर म्हणजे इथून 6 महिने काढून टाका. हे मागचे 3 महिने गेले, असे 9 महिने झाले होते. मग त्याच्यानंतर कोण आला? रोनाल्ड. म्हणजे रोनाल्ड पुढचे फक्त 3 महिने होता व्यवसाय है ना. ठीक. म्हणजे रोनाल्ड पुढचे फक्त 3 महिने होता. समजलं. पुन्हा 6 महिन्यानंतर आला. म्हणजे पहा जानेवारी, लक्ष द्यायचं सर्वांनी, अल्फ्रेडनं जानेवारी महिन्यात व्यवसाय सुरू केला. अल्फ्रेड पूर्ण डिसेंबर पर्यंत व्यवसायात त्यानं 12 महिने पैसे ठेवले अल्फ्रेडनं. पण 3 महिन्यांनी म्हणजे एप्रिल महिन्यात आला पीटर. 3 महिन्यांनी आला म्हणजे एप्रिल महिन्यात आला. मग एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे झाले 6 महिने. ऑक्टोबर महिन्यात कोण आला? रोनाल्ड. कारण पुन्हा 6 महिन्यांनी, म्हणून ऑक्टोबर महिन्यात रोनाल्ड आला. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर म्हणजे त्यानं फक्त 3च महिने पैसे इन्व्हेस्ट केले. समजलं. तर त्याला नफा 3 महिन्याचा भेटा. पहा लक्ष द्या. समजा गणित असं असतं. समजा 2 महिन्यांनी राज्यसेवा आहे, 3 महिन्यांनी तलाठीची एक्झाम आहे. हा महिना सुरू आहे, इथून 2 महिन्यांनी घेतो आपण. समजा हा महिना जून सुरू आहे ना. मग जून पासून 2 महिन्यांनी जुलै, ऑगस्ट मध्ये राज्यसेवा आहे. आणि मी असं म्हटलं 3 महिन्यांनी तलाठी आहे, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. ठीक आहे. म्हणजे 2 महिन्यांनी, 3 महिन्यांनी इथून पकडलं. आता मी गणित असं म्हटलं, जून महिन्यांनी राज्यसेवा आहे, पुन्हा 3 महिन्यांनी तलाठी आहे. म्हणजे कसं होईल? जून महिन्यानं राज्यसेवा आणि पुन्हा 3 महिन्यांनी म्हणजे राज्यसेवा पासून 3 महिन्यांनी तलाठी आहे. लक्षात येतं. म्हणून हे गणित कसं झालं की 3 महिन्यांनी रोनाल्ड आपला पीटर आला, पुन्हा 6 महिन्यांनी पुन्हा शब्द आहे. म्हणजे पुढचे 3 महिनेच त्यानं रोनाल्डनं पैसे इन्व्हेस्ट केले. मुदत लिहिणं खूप इम्पॉर्टंट. हा ठीक आहे. सर्व संख्येला 1000 न भाग जाते. ओके ठीक आहे. आता 15 त्रिक 45, 15 चौक 60, 15 सक 90. परत भाग जाते. 4 चा 3 चा 5
3 1 3, 3 त्रिक 9, 3 चौक 12. पुन्हा भाग जाते अजून आता 3 चा, 3 1 3, पुन्हा 3 1 3, 3 2 6, पुन्हा भाग जाते 2 चा, बे 1 बे, बे 2 4, बे 2 4. इथं किती शिल्लक राहिले 2, इथं किती शिल्लक राहिले 2 आणि इथं किती शिल्लक राहिला 1. तिघांनाही होणाऱ्या नफ्याचं गुणोत्तर 2 2 1. मग गणितात काय म्हटलं, रवीनानं 60,000 रुपये भांडवल गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला रवीनानं व्यवसाय सुरू केला है ना. मग तिथून है ना 6 महिन्यानंतर 1,40,000 रुपये गुंतवून मोहननं भागीदारी स्वीकारली आणि मग मंजूनं 1 वर्षानंतर 1,20,000 रुपये गुंतवून त्यांच्यासोबत भागीदारी स्वीकारली. आता या गणितात तिथं पुन्हा शब्द नाही, मागच्या गणितात पुन्हा शब्द होता है ना. ठीक, इथं सरळ सरळ आहे. रवीनानं व्यवसाय गुंतवला म्हणजे व्यवसायात पैसे गुंतवले, 6 महिन्यानं मोहन आला, 1 वर्षानं मंजू आली. सरळ सरळ आहे. म्हणजे गणित जर असं असतं की रवीनानं 60,000 रुपये गुंतवून व्यवसाय सुरू केला, 6 महिन्यानंतर मोहन आला आणि पुन्हा 1 वर्षानंतर मग इकडं मुदत बदलली असती. पण हे गणित कसं आहे, रवीनानं व्यवसाय सुरू केला, 6 महिन्यानं मोहन आला, 1 वर्षानं मंजू आली. ओके ठीक. मग आता व्यवसायात आपल्याला इथं मुदत लिहायची आहे. मग मुदत लिहायची असेल तर आता नफा किती वर्षाचा आहे 2 वर्षानंतर. म्हणून रवीनानं पैसे 12 2 24 महिने है ना 2 वर्षासाठी, कारण हिनं व्यवसाय सुरू केला. मग 6 महिन्यानंतर मोहन आला म्हणजे 6 महिने 24 महिन्यातले नव्हता, 24 मधले 6 गेले, किती राहिले 18. म्हणजे मोहननं पैसे गुंतवले 18 महिने. मंजू आली 1 वर्षानंतर म्हणजे मंजूने किती महिने पैसे गुंतवले 12 महिने. ओके बस मुदत लिहिणं गरजेची आहे. आता सर्व संख्येला भाग द्या. 4 4 4 0 कॅन्सल झाले. पुन्हा अजून भाग जाते 12चा 6चा है ना. साइन 2 12, साइन 3 18, 6 चौक 24. परत अजून पुन्हा भाग जाते, भाग देऊ. पाहता भाग कितीचा जाते 3चा, 3 1 3, 3 चौक 12, परत 3 2 6. ओके पुन्हा 2चा भाग जाते, बे 1 बे, बे 7 14, परत बे 1 बे. आता इथं शिल्लक राहिले 4, इथं शिल्लक राहिले 7 आणि इथं शिल्लक राहिले 4. तिघांनाही होणाऱ्या नफ्याचं गुणोत्तर 4 7 4. ओके ठीक. म्हणजे रवीनाला नफा झाला 4x रुपये, मोहनला झाला 7x आणि मंजूला नफा झाला 4x. तिघाची बेरीज करा. 4 आणि 4 8 आणि 7 15x आणि 15x म्हणजेच गणितात दिले आहे 4,50,000. x म्हणजे 15 त्रिक 45 30,000. ओके ठीक. आणि आपल्याला विचारलं मोहनचा हिस्सा किती. मोहनचा हिस्सा आहे 7x म्हणजे 30,000 ला किती न गुणा लागल 7 ने. 7 त्रिक 21, 2,10,000 म्हणजे 4,50,000 मधला 2,10,000 रुपये वार्षिक नफा कोणाचा असेल मोहनचा. ठीक घ्या. मग या गणितात काय म्हटलं की ए ने आणि बी ने अनुक्रमे 20,000 रुपये आणि 15,000 रुपये भांडवल गुंतवून व्यवसाय सुरू केला. दोघांनी मिळून व्यवसाय सुरू केला. पुढे 6 महिन्यानंतर मग 20,000 रुपये गुंतवून सी न भागीदारी स्वीकारली. पडत आहे. मग 6 महिन्यानंतर आला सी है ना. ठीक. मग आता आपल्याला काय लिहायची इथं मुदत मुदत मुदत. मग मुदत लिहायच्या आधी नफा किती आहे 2 वर्ष अखेर है ना. ठीक. म्हणजे या दोघींनी पैसे गुंतवले 24 महिने आणि 6 महिन्यांनी सी आला म्हणजे सी ने पैसे गुंतवले 18. पडलं ठीक. कारण 6 महिने नव्हता सी, गणित महिन्यात गेलं म्हणून 2 वर्षाचं रूपांतर महिन्यात केलं. ठीक आहे चालेल. मग तुम्ही इथं 2 2 आणि इथं 1.5 पण लिहू शकता. पडलं ठीक. मग आता सर्व संख्येला प्रॉपर भाग द्या. 1 2 3, 1 2 3 आणि 1 2 3. पुन्हा 5 न भाग जाते. 5 चौक 20, 5 त्रिक 15, 5 चौक 20. पुन्हा 6 न भाग जाते.
साईन त्रिक 18, 6 चूक 24, 6 चूक 24, 4 4 4, परत 4 न भाग जाते, 4 1 4, 4 1 4, 4 1 4 झालं. आता 4 3 इतर आले शिल्लक 3, म्हणून तिघांनाही होणाऱ्या नफ्याचं गुणोत्तर 4 3 3. आता 4x रुपये नफा झाला A ला, 3x रुपये नफा झाला B ला आणि 3x रुपये नफा झाला C ला. तिघांची एकूण बेरीज 10x. मग 3 आणि 3 6 4 10 आहे. 10x म्हणजेच किती दिले? 25,000. मग x बरोबर किती? 2500. मग आपल्याला विचारलं तर B चा नफा किती? तर 25 त्रिक 75 वर 2 0, 7,500 रुपये. ओके. भागीदारीचं कोणतंही गणित सॉल्व्ह करायचं असेल तर काय सांगितलं मी? पहिले काय किती कॅरेक्टर आहे ते लिहून टाका. मग आता गणितात एक A नावाचा व्यक्ती आहे, एक B नावाचा व्यक्ती आहे, C नावाचा. ओके ठीक. मग आता A नावाच्या व्यक्तीनं A न किती रुपये भांडवल गुंतवलं? 40,000 रुपये. A ने गुंतवले 40,000 रुपये. ओके ठीक. आता A न 40,000 रुपये किती वर्षासाठी गुंतवले? 3 वर्षाअखेरीस. आणि गणित महिन्यात गेलं का? नाही. कारण पहा, पहिल्या वर्षाअखेरीस B ने 40,000 भांडवल काढून घेतलं आणि दुसऱ्या वर्षाअखेरीस C ने 80,000 रुपये काढून घेतलं. गणित महिन्यात गेलं नाही म्हणून आपण वर्षच लिहू. मग A न काहीच नाही केलं, सरळ सरळ A न व्यवसायात 3 वर्ष पैसा गुंतवला. A न सरळ सरळ 3 वर्ष पैसे गुंतवले. ओके. आता B न काय केलं पहा. B ने सुरुवातीला व्यवसाय सुरू केला तेव्हा 80,000 रुपये भांडवल गुंतवलं. किती? 80,000 गुणेला. मग B न काय केलं? B ने पहिल्या वर्षाच्या अखेरीस 40,000 रुपये भांडवल काढून घेतलं. म्हणजे त्यानं पहिल्याच वर्षासाठी फक्त किती रुपये ठेवलं? 80,000. बरोबर ना? कारण पहिलं वर्ष जसं संपलं 40,000 काढून घेतले, म्हणजे 80,000 रुपये त्यानं फक्त 1 वर्षासाठी ठेवले. बरोबर. आणि मग पुढचे, कारण 3 वर्षाचा नफा आहे ना, 3 वर्षाचा, मग पुढचे 2 वर्ष त्यानं याच्यातले 40 काढून घेतले, म्हणजे पुढचे 2 वर्ष किती ठेवले? 40,000 रुपये. पुढचे 2 वर्ष पडत आहे 80,000ला 1 वर्षाचा नफा भेटल आणि 40,000ला 2 वर्षाचा नफा भेटल. असा एकंदरीत त्याला 3 वर्षाचा नफा भेटल. समजत आहे? ठीक. त्याच्यानंतर आता C न काय केलं? C न ओके ठीक. पहा, C ने 1,20,000 रुपये गुंतवून व्यवसाय सुरू केला होता है ना, कारण तिघांनी सोबत व्यवसाय सुरू केला है ना. ठीक. 1,20,000 रुपये गुंतवून व्यवसाय सुरू केला आणि C ने दुसऱ्या वर्षाच्या अखेरीस, म्हणजे C न 1,20,000 रुपये सरळ सरळ किती वर्ष ठेवले? 2 वर्ष. आणि मग नंतर त्यानं 80,000 रुपये काढून घेतले, म्हणजे त्यानं व्यवसायात किती रुपये ठेवले? 40,000 रुपये. किती वर्ष? 1 वर्ष. मग हे झाले आपली भांडवल गुणेला मुदत, भांडवल गुणेला मुदत है ना. आता सगळ्यांना सॉल्व्ह करणे, कॅन्सल करू नका कारण मधात प्लस आहे है ना. ठीक. मग आता हे 40 गुणेला 3 1,20,000. ओके. आता हे 80,000 आणि 4 2 8 हे 80,000. 80,000 अधिक 80,000 1,60,000. ओके ठीक. त्याच्यानंतर 12 2 24 2,40,000 आणि हे 40,000 2,80,000. म्हणजे असं झालं 2,80,000. आता आपण तिघालाही भाग देऊ. 4 0 काय झाले? कॅन्सल. ओके. 4 0 कॅन्सल. मग याला याला आणि याला तिघालाही किती न भाग चालला? 4 न. 4 त्रिक 12, 4 चौक 16 आणि 4 7 28. काय प्रश्न केला? तिघालाही 3 वर्षाअखेरीस मिळणाऱ्या नफ्याचं गुणोत्तर ते किती आलं? 3 4 6. घ्या मग. ABC यांनी 20,000 रुपये प्रत्येकी गुंतवून व्यवसाय सुरू केला. आता 20,000 प्रत्येकानं गुंतवले सुरुवातीला, वेगवेगळी रक्कम नाही, 20,000. 5 महिन्यानंतर A ने 5,000 रुपये काढले, B ने 4,000 रुपये काढले आणि C ने अजून 6,000 रुपये गुंतवले.
वर्ष अखेरचा नफा दिला आहे ना, ठीक. म्हणजे गणितात एक ए नावाचा व्यक्ती आहे, ए न किती रुपये गुंतवले, 20,000. ए न गुंतवले 20,000 रुपये. किती महिन्यासाठी, 5 महिन्यासाठी. कारण 5 महिन्यानंतर ए न काय केलं, 5,000 रुपये काढले. म्हणजे ए न नंतर पुढचे 7 महिने किती ठेवले, 15,000 रुपये. ओके, ठीक. आता बी ने काय केलं, बी ने सुद्धा 20,000 रुपये गुंतवले. किती महिन्यासाठी, 5 महिन्यासाठी. प्लस आता पुढच्या 7 महिन्यासाठी त्यानं काय केलं, कारण 5 महिन्यानंतर त्यानं 4,000 रुपये काढले. म्हणजे 16,000 रुपये पुढच्या 7 महिन्यासाठी ठेवले है ना. आता सी ने काय केलं, 20,000 रुपये गुंतवले 5 महिन्यासाठी आणि त्यांनी अजून 6,000 रुपये गुंतवले. पडलं, म्हणजे पुढच्या 7 महिन्यासाठी. पडत आहे, ठीक. कुणी, सी ने. झालं. असं भांडवल गुणिले मुदत, भांडवल गुणिले मुदत लिहिणार. आता याचं सर्वांचं कॅल्क्युलेशन करा. तर हे तर 1 लाख होते. ओके, प्लस 1 लाख प्लस आता 15 गुणिले 7 किती होते, 105. ओके, ठीक. आता प्लस हे तर आपले 1 लाख रुपये प्लस आता 16 गुणिले 7 पारा पाठवून ठीक, नाहीतर साइन 7 42 चे 2 4 7 1 7 7 4 म्हणजे एवढे रुपये. त्याच्यानंतर हे तर 1 लाख रुपये है ना, ठीक. आता प्लस पुन्हा साइन 7 42 चे 2 4 7 2 14 4 18. परत आता सगळ्यांची काय करा बेरीज, हे झाले 2,05,000 रुपये. परत हे होईल 2,12,000 रुपये. परत हे होईल 2,82,000 रुपये. लक्ष द्यायचं. ओके, ठीक आहे. आता सर्वांना 3 3 0 काय झाले, कॅन्सल. ओके, तिघांनाही होणाऱ्या नफ्याचं गुणोत्तर 205:212:282. ठीक आहे इथपर्यंत. आता भाग जात असेल तर द्या, नाही तर हेच गुणोत्तर म्हणा. ओके, म्हणजे ए ला नफा झाला 205, बी ला झाला 212, सी ला झाला 282. एकंदरीत 5 आणि 2 7 आणि 2 9, 8 आणि 1 9 आणि परत 2 आणि 2 4 आणि 2 6 एवढा नफा. आणि तसं गणितात टोटल नफा दिला 69,900. मग एक्स बरोबर किती, 100. आणि प्रत्येकाच्या नफ्याचा वाटा याला 100 न गुणा 20,500. परत याला 100 न गुणा 21,200. याला 100 न गुणा 28,200. प्रत्येकाच्या नफ्याचा वाटा एवढा आहे. ठीक, घ्या मग लिहून.